श्रावण चालू झालेलं आहे. रिमझिम पाऊस हा श्रावणातच खऱ्या अर्थाने चालू होतो. ह्या रिमझिम पावसामध्ये थंडगार वातावरणामध्ये एकदा आपण बाहेरून आलो की अगदीच घरी असं गरमागरम एखादं सूप आपल्याला प्यायला भेटलं ना, की आपली थंडी आणि आपला गारपणा जो असतो, म्हणजे जे आपल्याला गारवा जाणवतो तो लगेच उडून जातो. आज आपण असंच गाडीवरती मिळणारं चायनीज सूप कसं बनवायचं ही रेसिपी बघतोय. त्यासाठी कांदा, कोबी, सिमला मिरची, फरसबी, इथे मी घेतलेले कोथिंबीरच्या पाठीमागचे जे देठ असतात ते घेतलेले, कॉर्नफ्लॉवर 2 चमचे इथे घ्यायचे आहे, सोया सॉस घ्यायचा आहे, टॉमॅटो सॉस घ्यायचा आहे, शेजवान चटणी घ्यायची आहे, व्हिनेगर घ्यायचं आहे, आलं आणि लसूण बारीक आपल्याला ठेचून घ्यायचं आहे आणि काळी मिरी पूड घ्यायची आहे. इथे बटर लागणार आहे आणि चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी साखर लागणार आहे. बटर घालून घ्यायचं कढईमध्ये, त्यामध्ये काळी मिरी घालायची आहे आणि आलं लसूण घालून चांगलं परतून घ्यायचं आहे. कोथिंबीरचे जे देठ आपण बारीक चिरलेले ते यामध्ये घालायचे आहे. कांदा घालून हलकासा कांदा परतून घ्यायचा आणि नंतरनं सगळ्या भाज्या यामध्ये तुम्हाला इथे घालून घ्यायच्या. इथे गॅस मोठाच ठेवायचा आहे. भाज्या आपल्याला शिजवायच्या नाही आहे, फक्त आपल्याला बटरमध्ये फ्राय करून घ्यायच्या आहे. नंतरनं जे सॉस वगैरे आपण घेतलेले ते सगळं घालून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि चव जी असते ती मेंटेन राहण्यासाठी, आपल्याला बॅलन्स राहण्यासाठी आपल्याला यामध्ये 1 किंवा 1.5 चमचा साखर घालायची आहे आणि नंतरनं आपल्याला यामध्ये उकळी आली की कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी घालून याची सरी बनवायची आहे आणि ही सरी यामध्ये घालून एक उकळी काढून घ्यायची आहे. बघू शकताय छान दाटसर असं आपलं इथे व्हेजिटेबल चायनीज सूप आपलं बनवून तयार झालेलं आहे. रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि इथे तुम्ही कोणत्याही भाज्या वापरू शकता, असं काही